नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, हे आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे अत्यावश्यक आहे. मग ते आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक आहे का नाही हे कसे आपण चेक करावे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर लिंक नसेल तरी तेही देखील कसे लिंक करता येईल हेही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण क्रोम या ब्राउझरला ओपन करा. येथे टाईप करा NPCI. फक्त एवढंच टाईप करायचं NPCI असं टाईप केल्यानंतर सगळ्यात पहिला जी वेबसाईट तुम्हाला दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. हे ओपन झाल्यानंतर स्क्रोल करा. कंझ्युमर असा तुम्हाला इथे लिहून येईल. कंझ्युमर या बटनावरती तुम्ही क्लिक करा. कंझ्युमर या बटनावरती तुम्ही क्लिक करा. कंझ्युमर या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवलेलं आहे भारत आधार सीडिंग एनेबल. हे बघा, ते भारत आधार सीडिंग या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. भारत आधार सीडिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग याच्या खाली एंटर युअर आधार नंबर. तुमचा आधार नंबर येथे टाकायचा आहे. आधार नंबर इथे टाकलेला आहे. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार. जर तुम्ही आतापर्यंत बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर सीडिंग या बटनावरती क्लिक करा. याचे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँक. तुमची कोणती बँक अकाउंट आहे म्हणजे तुमच्या बँकेचा नाव इथे लिहायचं आहे. बँकेचं नाव लिहिल्यानंतर सीडिंग टाईप. तुम्ही दुसऱ्या अकाउंटला अटॅच करत आहात किंवा तुम्ही अकाउंट ट्रान्सफर केलेला आहात असे इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुमचं आधार कार्ड तुम्ही बँकेला पहिल्यांदाच लिंक करत आहात तर फ्रेश सीडिंग या बटनावरती क्लिक करा. फ्रेश याच्यावरती तुम्ही क्लिक करा. फ्रेश सीडिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर येथे टाईप करून घ्या. तर मी माझा अकाउंट नंबर टाईप करून घेतोय. आधार कार्ड सीडिंग करण्यासाठी अकाउंट नंबर टाईप करत असताना प्रत्येक अक्षर पाहून तुम्ही टाईप करून घ्या. तोच अकाउंट नंबर खालीही टाईप करायचा आहे. बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी इथे पुन्हा तोच अकाउंट नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. कन्फर्म करण्यासाठी अशा प्रकारे सगळा अकाउंट नंबर तुम्ही टाईप करून घ्या. त्यानंतर त्यांचे काही अग्रीमेंट आहेत लिंक करण्याबाबतचे ते तुम्ही ते टिक मार्क करून घ्या. या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या. पुन्हा स्क्रोल करा. पुन्हा एक अग्रीमेंट आहे त्यालाही टिक मार्क करून घ्या. हे सगळे अग्रीमेंट तुम्ही टिक मार्क करून घेतल्यानंतर इथे त्यांनी कॅप्चा दिलेला आहे. हे कॅप्चा तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. ते दिलेला कॅप्चा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. JTKNNP ज्याने तसा स्मॉल लेटर मध्ये दिलेला आहे त्याप्रमाणेच तुम्ही भरून घ्यावे. कॅपिटल लेटर मध्ये दिला असेल तर कॅपिटल भरून घ्या आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन त्यांचे काही कंडिशन आहेत ते पूर्ण तुम्ही वाचून घ्या. नसाल वाचून घेत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. वाचून नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. स्क्रोल करत राहा. खाली आल्यानंतर इथं अग्री अँड कंटिन्यू असं लिहून येईल. अग्री अँड कंटिन्यू याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP नंबर येईल. टाईप करायचा. OTP टाईप केल्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करा. तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक झालेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही गुगल क्रोमवरती या. गुगलवरती गेल्यानंतर UIDAI असा सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिलाच वेबसाईट ओपन होईल. त्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करा. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मी भाषा सिलेक्ट करून घेतो. इंग्लिश भाषा सिलेक्ट करून घेतो. तुम्हाला जसं ज्या भाषेमध्ये सोपं पडेल ते तुम्ही लँग्वेज इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. आधार कार्डचा
मेन पेज ओपन होईल. या आधार कार्डवर सगळं स्टेटस माहिती तुम्हाला मिळेल. आधार अपडेट, गेट आधार. स्क्रोल करत राहा खाली. आधार सर्व्हिस या बटनावरती क्लिक करा. आधार सर्व्हिस या बटनावरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा. खाली आधार लिंकिंग स्टेटस असा दिसेल. बँक सीडिंग स्टेटसला क्लिक करा. बँक सीडिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा. खालच्या बाजूला तुम्ही पुन्हा इथे पाहू शकता. पुन्हा इथे एकदा आहे बँक सीडिंग स्टेटस या बटनावरती क्लिक करा. बँक सीडिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. येथे तुम्ही आधार कार्ड जो दिलेला आहे बँकेला, येथे आधार कार्ड नंबर टाईप करा. आधार कार्ड एंटर केल्यानंतर त्याने दिलेला हा कॅप्चा कोड येथे एंटर करा. जसा कॅप्चा कोड दिलेला आहे त्याप्रमाणे एंटर करा. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल लेटर्समध्ये. कॅप्चा पूर्ण टाईप केल्यानंतर लॉग विथ OTP ला क्लिक करा. लॉग इन विथ OTP ला क्लिक केल्यानंतर 6 अंकीचा OTP नंबर तुम्ही येथे टाईप करून घ्या. टाईप करून गेल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा. तुमचा आधार कार्ड हा पेज ओपन होईल. म्हणजे तुम्ही आधार कार्डमध्ये लॉग इन झालेला आहात. आधार कार्डमध्ये लॉग इन झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसेल, या कोपऱ्यामध्ये दिसेल. तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही येथे बँक सीडिंग स्टेटस असा ऑप्शन आहे. हे इथे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. येथे क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक झालेला आहे असा तुम्हाला इथे दाखवेल. बँक सीडिंग स्टेटस इथं ॲक्टिव्ह म्हणजे तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक झालेला आहे. जर अकाउंट नंबरला तुमचा आधार कार्ड लिंक झालेला नसेल तर इथे इनॲक्टिव्ह असं दाखवेल. NPCI या माध्यमाद्वारे जर तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केला तर तुम्ही बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह दाखवेल आणि तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक झालेला आहे. तुम्हाला आता घाबरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरलेला तुमचा फॉर्म देखील अप्रूव्ह झालेला आहे आणि तुमचा बँक अकाउंटला आधार कार्ड नंबर देखील ॲक्टिव्हेट दाखवतो येथे. तर तुम्हाला 100% पैसे हे मिळणारच. तर धन्यवाद. अशाच काही व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि काही तुम्हाला अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही करू शकता. तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तत्पर राहीन. धन्यवाद.